त्यानंतर वळणार आहोत आपण चौथ्या मुद्द्याकडे। उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा संपन्न झालेला आहे। औरंगाबाद, बीड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये झालेल्या सभा आणि संवादांमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला। गर्दीचा उत्साही प्रतिसाद, जयघोष आणि भावनिक भाषणांनी ठाकरे यांच्या सभांना रंग आणला। दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपवरती तीव्र हल्लाबोल केला। जनतेच्या प्रश्नांवरून सरकारवर निशाणा साधत त्यांनी महाविकास आघाडीचा जनाधार पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय। उद्धव ठाकरे यांनी सभांमधून जनतेला आश्वासक संदेश दिला आणि आपल्या नेतृत्वाभोवती कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला। तज्ञांचं मत आहे की या दौऱ्याद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंच्या शिवसेनेसमोर आपल्या अस्तित्वाची जाणीव पुन्हा करून दिल्याचं तज्ञांनी सांगितलंय। मात्र आगामी निवडणुकीमध्ये या दौऱ्याचा खरा परिणाम काय होईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। मराठवाड्याच्या मैदानावरती ठाकरेंनी आपली छाप सोडण्याचा नक्की प्रयत्न केलाय, मात्र हा दौरा यशस्वी झाला आहे की अयशस्वी हे ठरवणं आता जनतेच्या आणि काळाच्या हाती आहे। तर या दौऱ्यादरम्यान काही हायलाइट्सही घडलेले होते। काही ठिकाणी हा दौरा कॉन्ट्रोवर्शियल देखील झाल्याचं पाहायला मिळालं। एका ठिकाणी तर खुद्द अंबादास दानवे यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना थेट शेतकऱ्यांना बोलावणंच त्या ठिकाणी विसरल्याचं देखील समोर आलेलं होतं। अनेक ठिकाणी दौऱ्याला प्रतिसाद मिळतोय असं जरी बोललं जात असलं तरी देखील मात्र दौऱ्यादरम्यान शेतकरी शोधावे लागत असल्याचं देखील काही ठिकाणी दिसून आलं। कारण त्या ठिकाणी असलेले जे नागरिक आहेत किंवा कार्यकर्त्यांनी कुठेतरी नियोजन योग्य पद्धतीने केलं गेलं नाही का याचा देखील विचार करण्याची गरज आहे। कारण 4 ते 8 तारीख अशा प्रकारे हा नियोजित दौरा करण्यात आलेला होता। मात्र नियोजित दौऱ्यादरम्यान आज एक मोठा खुलासा त्या ठिकाणी झाला आणि तो म्हणजे या पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला मतदान द्या, मात्र सरकारला मतदान देऊ नका, अशा प्रकारचं आवाहन खुद्द उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना केलं। कारण एका बाजूला लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत असताना आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहितेमध्ये झालेला हा दौरा याकडे मात्र भाजप कशा प्रकारे पाहते हे जाणून घेण्यासाठी या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी भाजपचे आमदार संजय केणेकर आपल्या सोबत जोडले गेलेत। संजयजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत। खरं तर हा दौरा कितपत योग्य ठरला असं तुम्हाला वाटतं? कारण स्वतः देखील तुम्ही या दौऱ्यावरती नजर ठेवून असणार आहेत। बांधावरती खरोखर शेतकरी सापडला का? शेतकरी सापडला असेल तर खरोखर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या का? उद्धव ठाकरेंनी नेमकी त्यांना कोणती आश्वासनं दिली? आणि आज तर एका बाजूला आचारसंहिता लागू आहे, मात्र मतं नेमकी कुणाला द्यावी याचा उल्लेख देखील झाल्याचं पाहायला मिळालं। संजयजी, खरं तर वाढलांडगं ढोंग करतय, शेतकऱ्यांच्या सहानुभूतीचं सोंग करतय, अशा पद्धतीनं उसनं अवसान आणून हा खऱ्या अर्थानं दौरा केला जातोय। तुम्ही बघितलंच असेल, अंबादास दानवेजी हे लोकांना, शेतकऱ्यांना बळजबरी गोळा करण्याचा प्रयत्न करताय। म्हणजे शेवटी वस्तात गारुडी झाले उद्धव ठाकरे आणि जंबुरे अंबादास दानवे लोकांना गोळा करण्याचं काम करत होते। निश्चितपणे हा आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करणारा दौरा होता। मत देऊ नका, एकाही दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं नाही की आम्ही अशी कामं केली मुख्यमंत्री असताना। यांनी यांच्याच कार्यकर्त्याला मेळाव्यातून बोलायला लावलंय। एकही शेतकरी बोलत नव्हता, कार्यकर्तेच बोलत होते, शिवसैनिकच बोलत होते असे। त्याच्यामुळे हे उभाटाचे शिवसैनिक खऱ्या अर्थानं हा दौरा म्हणजे लबाड लांडगं ढोंग करतय आणि खऱ्या अर्थानं खोटं सहानुभूतीचं सोंग करतय आणि त्याच्यामुळं हे उसना अवसान आणलेला दौरा अतिशय फोल ठरलेला आहे। बरं, मराठवाड्याच्या या दौऱ्याचं नेमकं फलित काय? शेतकऱ्यांना या दौऱ्याच्या माध्यमातून काय मिळणार आहे? खरं तर हा दौरा शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत होता। या दौऱ्यातून चेष्टा केली यांनी शेतकऱ्यांची, यांचे राजकारणाची पोळी भाजण्याकरता हा दौरा यांनी काढलेला आहे आणि त्यामुळे मी या दौऱ्याचा निषेध करतो आणि निवडणूक आयुक्ताला सांगतो खऱ्या अर्थाने यांच्यावर हा आचारसंहितेचा गुन्हा दाखल करावा म्हणून।
पण या संदर्भातली भाजप मागणी करताना दिसून आलं नाही. संजयजी, खरं तर तुमचा हा संपूर्ण परिसर आहे, मराठवाड्यावरती आपलं देखील लक्ष असतं. मात्र शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन समस्या की मग मतांची मागणी? हॅलो, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जर यांनी मुख्यमंत्री असताना जेव्हा म्हटले होते हां, की हां. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बी बियाणं देऊ, खतं देऊ, आणि हे शेवटपर्यंत मुख्यमंत्री असताना शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाही. पाहिजे ती आवश्यक कर्जमाफी शेतकऱ्यांची केली नाही. त्यामुळे हे फसवे आहे हे शेतकऱ्यांना माहित होतं. त्यामुळे शेतकरी कधीच खरा शेतकरी या मेळाव्यात आलेला नाही, या दौऱ्यात आलेला नाही. नक्कीच धन्यवाद संजय केणेकर, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात. मात्र शिवसेनेनं केलेला त्या ठिकाणचा दौरा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मात्र आयोजन आणि त्यातून शेतकऱ्यांना काहीही मिळणार नसल्याचा दावा संजय केणेकर करतात. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाकडे आपण या संदर्भातली तक्रार करणार असल्याचा देखील त्यांचा सूर आपण आत्ताच ऐकला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.